मतदारांना संवाद साधताना मतदारांचा खूप प्रतिसाद आहे. आणि आज आम्ही तिन्ही उमेदवार आहे. तिन्ही उमेदवार असे का आमचे पॅनल टाईम 3 उमेदवार आहे आम्ही. आणि विरोधी लोक आहे ते लोक प्रचाराला जातात. पण त्यांना बिल्डिंगच्या गेटमध्ये एंट्री देत नाही लोक. त्याचं कारण असं आहे काय तिन्ही उमेदवारांनी काय केलेलं आहे का कधी विकास कामा किंवा नागरिकांना त्यांना त्यांची वागणूक चांगली दिलेली नाही. आणि त्यांच्या पायाखालची वालू आता सरकलेली आहे. त्यांना अनंत पावशीत दिसतो. आणि अपक्ष आमची दोन माझ्या पॅनलला आहेत त्यांच्यावर आमच्यावर काही आरोप चालू आहेत. त्यांचे आरोप असे चालू आहेत का त्यांना वाटतो का आम्ही जिथून येणार असे अफवा करतात. पण आता अफवांना जनतेला माहिती आहे का हे तिन्ही उमेदवार काय विकास केलेला आहे काय नाही. सर्व लोकांना जसं पूर आला पावसाळ्यात त्या पुराच्या टायमाला सुद्धा काही उमेदवार आहेत हे कधी काही दिसले नाही लोकांना. आज पूर आल्यानंतर लोकांना उमेदवार दिसत नसेल तर नागरिकांची थोडीशी गैरसोय होते का ज्यावेळी जो प्रतिनिधी असतो त्यांनी तिथं हजर राहिला तर त्या नागरिकांना पण दिलासा मिळतो का आम्हाला काहीतरी तिथे मदत मिळेल काय मिळेल. कोरोनाचा टाईम असताना कोरोनाच्या टायमाला सुद्धा लोकांचे चेहरे बघून त्यांना मदत केली गेलेली आहे. आम्ही तिन्ही उमेदवारांनी अशी मदत केलेली आहे का कधी चेहरे किंवा आम्हाला यांचं मतदान नाही मिळत म्हणून कामं नाही करायची नाही असा आम्ही कधी मनामध्ये विचार आणलाही नाही. आणि आज मतदार बंधूंचा खूप विश्वास आहे. मागच्या वेळी मी 3 मतांनी पडलो आहे. 3 मतांनी पडल्यानंतर काय आहे ते 3 मतं मला 8 दिवस मिळाले प्रचाराला. आणि 8 दिवसामध्ये मी 3 मतांनी पडलो. पण मतदारांनी मला त्यावेळी भरघोस मतदान केलेलं आहे. आणि आज त्या मतदारांचा आमच्यावर विश्वास आहे. नमस्कार. सर्वदाही तुमची ओळख करून देतो उमेदवारांशी. अमृता जाधव आहेत, यांची निशाणी आहे नारळ. आंतरशेठ पावशे आहेत, यांची निशाणी आहे अंगठी. आणि मी स्वतः संदेश म्हात्रे, माझी निशाणी आहे TV. आता एवढा प्रतिसाद मिळतो आहे कारण सगळ्यांना माहिती आहे विकासाच्या मुद्द्यावर कोण लढणार आहे. पक्ष आहेत पण पक्षांच्याकडे विकासाचं काहीच नाही गेले 20-25 वर्ष. आणि आम्ही जे लढणार आहेत आम्ही उमेदवारी भरली आहे ती विकासाच्या मुद्द्यांवर. आणि आता तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त आपल्याकडे यंग पिढी आपल्यासोबत. यंग जनरेशन काय त्यांना माहिती आहे विकास झालेला नाही, त्यांना डेव्हलपमेंट हवी आहे. आणि आपण डेव्हलपमेंटसाठी लढतो आहे भांडतो आहे. आणि 5 वर्षानंतर आपला प्लॅन पण आहे डेव्हलपमेंटचा. आपण त्यांना एजेंडा पण दिला आहे की आपण 5 वर्षात काय करणार आहे. आणि बाकीचे जे येणार आहेत ज्यांनी उमेदवारी भरलेली आहे त्यांचे विकासाच्या मुद्द्यावर एकही पॉईंट नाही आहे.